जय हिंद भावांनो, तुम्हाला माहितच आहे आज रविवार. आज सगळ्यांनी जवळपास RW ची मॉक टेस्ट दिली असाल. तर भावांनो, आजची मॉक टेस्ट कशी गेली, बेस्ट स्कोर काय भावांनो, माझी रँक किती आली, मला किती मार्क पडले आणि टोटल स्कोर किती झाला, हे सगळं भावांनो आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओचा खास पॉईंट आहे की एक्झाम अपडेट बद्दल आपण काहीतरी बोलणार आहे. तर भावांनो, व्हिडिओच्या शेवटला बघणार आहे आपण. त्याच्या अगोदर भावांनो अनालिसिस करून घ्या. अनालिसिस म्हणजे भावांनो हा फक्त अंदाज आहे, प्रॉपर अंदाज नाही भावांनो, कमी जास्त होऊ शकते. काही जणांच्या कमेंट येतात की तू सगळं सांगतोस ते खोटं असते का असते, तो ज्याचा त्याचा प्रश्न. मी सांगायचा प्रयत्न करतोय कारण माझा अनुभव आहे ते तुमच्यासाठी भावांनो शेअर करणार. ज्याला पटते ते पटून देत नाही ते नाही. निगेटिव्ह कमेंट वाल्यासनी आपल्याला काय संबंध नाही. ज्यांचं त्यांचं कमेंटचा आपण ऑन ठेवतो, आपण कधी बंद करत नाही. त्यामुळे भावांनो काय पण करा, मी सांगण्याचा अनुभव तेवढा सांगणार आहे. तुम्ही घ्यायचं का नाही ते भावांनो तुम्ही ठरवा. वेळ न घालवता भावांनो RW मॉक टेस्ट. आजच्या भावांनो मॉक टेस्ट मध्ये आपण जरा वेगळी स्ट्रॅटेजी वापरली आहे. म्हणजे काय की हिंदी, रिझनिंग, मॅथ्स आणि जीके जीएस आपण अगोदर घेणार. त्याच्यानंतर भावांनो टोटल स्टुडंट, त्याच्यानंतर मग बाकीचं. वेळ न घालता भावांनो चालू करूया. भावांनो हे बघा RW मॉक टेस्ट 1 मार्च 2026 हिंदी. तर भावांनो मॅक्सिमम जणांचा क्वेश्चन आहे. मागच्या बी मॉक टेस्ट अनालिसिस मध्ये सांगितलेलं की घंटा ह्यो काय सांगतोय, याचं सगळं मागच्या वेळी हिंदी हार्ड होती. तर भावांनो ज्यानं प्रॅक्टिस केली आहे, प्रॅक्टिस प्लस PYP प्लस टेक्स्टबुक प्रॅक्टिस, तर त्याला भावांनो हिंदी कायच वाटणार नाही आहे. कारण त्याचं भावांनो सगळं झालेलं असते आणि परीक्षेमार्फत आलेलं असते. ते भावांनो टेक्स्टबुक मार्फत होते. आणि भावांनो PYP पण परीक्षेत काय वापरले तेच, फक्त आता RW मध्ये जराशी लेवल हार्ड असते, त्यामुळे असं वाटते की आपल्याला काय येणार नाही. तर त्यामुळे तसं का नाही, मॅक्सिमम करून टेक्स्टबुक प्रॅक्टिस द्या. जेवढी भावांनो टेक्स्टबुक प्रॅक्टिस करणार तेवढं भावांनो हिंदी सोपं जाते. कारण विषय कसा असते, एक प्रश्न अनालिसिस करताना जर आपला चुकला तर आपण अनालिसिस करताना भावांनो परत रिपीट करायची, परत टेस्ट घ्यायची आणि परत भावांनो आपल्याला पाठ करायचं सगळं. आपल्याला काय काय राहिले काय काय नाही हे सगळं भावांनो पाठ करायचं. रिझनिंगचं बी भावांनो तसंच आहे, जास्त जास्त प्रॅक्टिस, PYP आणि टेक्स्टबुक प्रॅक्टिस रिझनिंगचं. आणि सगळ्यात महत्वाचा अपडेट ती म्हणजे आहे आपली मॅथ्स. जवळपास मॅथ्स साठी भावांनो मॅक्सिमम प्रॅक्टिस, नुसती टेक्स्टबुक आणि PYP करून चालत नाही. PYP पण करून चालत नाही. ह्याच्यासाठी भावांनो आधी 2 ॲप घ्या. ए अड्डा 24 घ्या किंवा सिलेक्शन वे घ्या, किंवा आपण घेणार जर आपल्याकडे पैसे असतील तर पेड सिरीज पण घेऊ शकता. पेड टेस्ट पण घेऊ शकता भावांनो. मॅक्सिमम करून प्रॅक्टिस आपली भावांनो बुक मधून सुद्धा होती, पण आपण करत नाही कारण आपल्याला तेवढा वेळ आणि ते म्हणजे तशी ती वेळ हे होऊन येत नाही, जुळून येत नाही. त्यामुळे भावांनो आपण टेस्ट देतोय ऑनलाईन. त्यामुळे भावांनो ऑनलाईनवर जास्त भर द्या. पुस्तकात आहे, मान्य आहे, पुस्तकात आहे, सगळं पुस्तकात आहे. एकाच पुस्तक जे आपण कुठलं पण वापरलं, कॉम्बो घेतला आपण RWचा, मॅथ्स बुक मध्ये भावांनो सगळं आहे. काय नाही असं नाही, सगळं आहे. तर भावांनो पण आपण करत नाही. त्यामुळे भावांनो आपण टेक्स्टबुक पेड घेतोय. कारण हे आपण ऑफलाईन असतोय, घरात बसून काय कळत नाही, त्यामुळे आपण पेड घेतोय. आणि आपल्याला असं वाटतं की ह्याच्यातून येते, पण आपण जेव्हा अनालिसिस करायला बसता तेव्हा भावांनो पुस्तकाचा भावांनो जास्त उपयोग होतोय. एवढं आपल्याला नंतर लक्षात येते की पुस्तकात होतं आणि माझं इथे चुकलं. तर त्यामुळे मॅक्सिमम करून बुक जेवढी पालती घाला येतील तेवढी घाला भावांनो बुक. त्यामुळे भावांनो बुकचा भावांनो पुरेपूर वापर करा शेवटचं. आणि जीके जीएस बद्दल भावांनो फक्त मी सांगणार IMP टॉपिक, त्याच्या पुढचं मी काही सांगू शकत नाही. IMP टॉपिक जेवढा आहे तेवढा आहे, कारण आपल्याला इथं स्कोर किती काढायचा तुम्हाला मी सांगितले. 10 क्वेश्चन आपल्याला बरोबर करायचे. पण इथं हिंदी, रिझनिंग आणि मॅथ्स तुम्हाला सांगितले मी 18 18 18 18 15 आणि 10, 18 18 15 10. असंच आहे वाटतं. 8 8 16 21 चल 2 18 18 15 10. तर भावना असा 122 मार्क. हे आहे भावांनो स्ट्रॅटेजी. आणि मॅक्सिमम म्हणजे कसं आहे, आपल्याला वाटते की हे सांगते ते सगळं खोटं असं आहे तसं आहे. तर भावांनो तसं काय नाही, जे आहे ते आहे. आता मी सांगतो मलाच किती स्कोर पडला तो सांगतो आजच्या मॉक टेस्टला. टोटल भावांनो, टोटल स्टुडंट
77,907 आहेत टोटल. माझी रँक आहे भावांनो, माझी रँक आहे 9,374 माझी रँक. माझा मार्क स्कोर सांगतो. स्कोर सांगण्याच्या अगोदर भावांनो इथे हिंदीचा मार्क सांगतो तुम्हाला. हिंदीला पडल्यात मला 19, रिझनिंग भावांनो पडल्यात 19, मॅथ्स आहे भावांनो आपलं 17 आणि जीकेची आहे 11. टोटल भावांनो आपली 66 बरोबर आल्यात. टोटल स्कोर झाला आपला 128.5 आपला स्कोर झालाय भावांनो, आजचा स्कोर. हे भावांनो एवढंच. मागच्या वेळी भावांनो जास्त पडलेलं कारण जीकेला भावांनो मार्क वाढलेलं. पडा नाही ते पडा नाहीत, हाय ते हाय, नाही ते नाही भावांनो, त्यामुळे एवढं पडल्यात ह्या मॉक टेस्टला. याचा बेस्ट ॲव्हरेज स्कोर आहे भावांनो याचा ॲव्हरेज भावांनो जवळपास याचं जाणार आहे 98+. एवढं लक्षात ठेवा, ॲव्हरेज सांगालो मी तुम्हाला 98+. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून, आणि याचा सेफ स्कोर आपण सांगतो. सेफ स्कोर 115+ सेफ स्कोर असणार आहे. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम अपडेट. सगळ्यात अगोदर एक्झामचं टेन्शन घेऊ नका, कारण अगोदर नोटीस येणार अगोदर 10 ते 15 दिवस अगोदर नोटीस येणार आपल्याला ह्या तारखेने चालू होणार. त्या नोटीस याच्या अगोदर भावांनो MTH परीक्षा होणार आहे आणि मग भावांनो आपली GDची होणार आहे. त्यामुळे भावांनो एक्झाम डिले होण्यात भावांनो काही एक्झाम डिले होणारच आहे, 100% भावांनो होणार. त्यामुळे भावांनो कधी पण येऊन देत, जर समजा 22 फेब्रुवारीपासून स्टार्ट होईल तर भावांनो कोणीही विचार नसतं की मला किती पडलं, तुला किती पडलं. तर त्या भावांनो मॅक्सिमम करून प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस महत्वाची आहे. मॅक्सिमम करून आता प्रॅक्टिस मॉक टेस्ट, आता समजा 2024-25च्या पूर्ण झाल्या असतील मॉक टेस्ट देऊन PYP, तर 2024च्या चालू करा, कारण TCS येण्याची जास्त शक्यता तुम्हाला मी सांगितली. त्यामुळे भावांनो 2024च्या भावांनो चालू करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.